वाशिम जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील जे विभागीय कर्मचारी येतात ते पूर्णतः संपावर आहेत। मागील 2 तारखेपासून हे संपावर असल्यामुळे आज 5वा दिवस आहे यांचा संपाचा। हे मागील 5 दिवसापासून हे संपावर आहे, त्याच्यामुळे जे शेती मोजणीचे जे हे असतात जे कृती आराखडा असतो तो कुठेतरी खोळंबलेला आपल्यावरून दिसून येते। विशेष म्हणजे याच्या विविध मागण्या आहेत, त्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, त्यामुळे 5 दिवसापासून हे संपावर आहेत। त्याचा परिणाम शेती मोजणीवर झालेला आहे। आपल्यासोबत काही कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, काय नेमक्याच तुमच्या मागण्या आता? मागण्यापैकी सर्वात महत्त्वाची मागणी आमची भूमी अभिलेख कर्मचारी नंबर 2 जो आकृतीबंध झालेला आहे जमीनीचा त्यानुसार लागू करण्यात तत्काळ। त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या येतात त्याही जसा परवाच होता जसं आम्ही सकाळी 8 वाजतापासून मोदी गावाला निघतो तर तिथे एका प्रत्येकच आम्हाला बस भेटत नाही, म्हणून आमची अशी मागणी आहे की आम्हाला परवानगी एक फरक होता आमच्या वेतनामध्ये लागू करावा, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। नक्कीच आपल्यासमोर लागत नाही। तर मला एक सांगा, मागील 5 दिवसापासून संपावर तर विशेष म्हणजे आता अनेक शेतीचे कामं जे मोजणीचे असतात, शेतकऱ्याला गरज असतात, उन्हाळ्यात जास्त मोजणीचे दिवस असतात, या दिवसात तुमचं या आंदोलन करण्याचं कारण काय? कारण असं आहे की आम्ही यापूर्वी शासनाला पूर्ण सूचना दिलेल्या आहेत आणि याच्या अगोदर आम्ही 18 ते 20 या दरम्यान जे असहकार आंदोलन सुरुवात केली, त्यामध्ये 2 दिवस काळ्यापिटीला काम केलं, सार्वजनिक कामकाज केलं, फक्त नोंदणी पण केली। त्याच्यानंतर 23 ते 27 या तारखेच्या दरम्यान आम्ही असहकार आंदोलनादरम्यान हे म्हणजे सामूहिक रजा आंदोलन केलं। त्यानंतर आम्ही 2 तारखेपासून बेमुदत कामबंद आंदोलन चालू केलं। तर आम्हाला म्हणजे सरकारला आम्ही पूर्ण वेळ दिला, परंतु आमच्या मागण्या काही मान्य झाल्या नाही, त्यामुळे आम्हाला 2 तारखेपासून सगळं आपलं कामबंद आंदोलन सुरू करावं। नक्कीच कामबंद आंदोलन आता तुमचं सुरू आहे, 5 दिवस झाले। जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमचं याच्या पुढची भूमिका काय राहणार? त्याच्या पुढची भूमिका आमची अशी राहील की आंदोलन अतिशय तीव्र करायचे आहे आणि सर्वांनी मुंबई इथं मंत्रालयावर धडक मोर्चा काढायचा आहे। त्या मोर्चासाठी महाराष्ट्रातून जिल्ह्यातील सर्व लोक हजर राहणार आहेत आणि संप हा संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात हा तीव्र पद्धतीने नक्कीच हे होते आपल्यासोबत जिल्ह्यातील जे भूमी अभिलेख कार्यालय कर्मचारी ते मागील 5 दिवसापासून संपावर आहेत। याच्यामुळे शेती मोजणी आणि इतर कामामध्ये पूर्णतः त्याचा असर होत आहे। मात्र यांच्या ज्या मागण्या आहेत या पूर्ण झाल्या तरी मंत्रालयापर्यंत धडक देण्याचे इशारा यावेळेस त्यांनी दिला आहे। कॅमेरामन सचिन राणेसह देशमुख TV9 मराठी वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।